नमस्कार मंडळी. नमस्कार. मी संकेत नलवडे. SR फिल्म्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर SR फिल्मच्या मिशन सेफर रोड्स याच्यामध्ये आपण जे व्हिडिओ बनवत आहे, तर याच्यामध्ये काही व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे एक म्हणजे बाबा हेल्मेट विषयी आम्ही खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, आणि दुसरी गोष्ट की ऍक्सिडेंट कसे होऊ शकतात त्याची रफ कारणं आम्ही दिलेली आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला कल्याण यांनी खूप मदत केली आणि त्यांच्या गायडन्स खालीचे व्हिडिओ बनलेले आहेत. तर त्यांचे सगळ्यात आधी मी आभार मानतो किंवा कल्याण आल्याबद्दल आणि इंटरव्ह्यू आम्हाला हे सगळं दिल्याबद्दल थँक्यू म्हणतो, आणि अजून देत आहात तुम्ही. तर आता पुढचा व्हिडिओ आपण बनवतोय की मिशन सेफर रोड्स मध्ये आपण आता बायकिंगकडे वळूया. बरोबर आहे कल्याण? तर बायकिंग म्हणजे काय की बाबा वेगवेगळ्या बाईक, की बाबा म्हणजे बाबा कोणतीही मी बाईक घेतली आणि कुठेही चालवली असं तर होऊ शकत नाही. जसे आता सिटी बाईक आहे, काही आहेत ज्या 110cc आल्या किंवा 125cc आल्या, तर या आम्ही बाहेर जाऊन घेऊ शकतोय, का घेऊन जाऊ शकतोय. पण तो जो फील पाहिजे किंवा ते जे कम्फर्ट पाहिजे ते त्यांना मिळेलच असं नाहीये. तर त्याच्याबद्दल आपण आता कल्याणशी बोलणार आहे. कल्याण, तर आता तुम्ही सांगा डिटेलमध्ये की बाईक कशा कशा प्रकार, म्हणजे त्यांची डिफरन्शिएशन कसं करतात किंवा काय. तर आता बेसिकली संकेत बाईक्स जे क्लासिफिकेशन आहे त्याकडे वळायच्या आधी आपण कारण मागच्या आयुष्यात आपण ऍक्सिडेंट बद्दल बोललो होतो. बरोबर आहे. आणि त्या संदर्भात आपण बाईक्स बोलण्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा रस्त्यावरती अपघात पाहतोय आता, ते अपघात एक कारण असं आहे की गाड्यांचा जो वेग आहे, त्यात पॉवर आहे, तो पॉवर खूप जास्त आहे आजकाल कम्पॅरेटिव्हली काही 10-15 वर्षापूर्वी जे काही गाड्या होत्या त्या हिशोबाने. टेक्नॉलॉजी वाढत गेली. टेक्नॉलॉजी इतकी चांगली वाढत म्हणण्यापेक्षा इम्प्रूव्ह झाली, रस्ते चांगले झाले आणि त्यात गाड्यांचा पॉवर वाढत गेला. तेव्हा काय होतं की लोकांमध्ये एक थ्रिल, यंग जे जनरेशन आहेत त्यांना एक थ्रिल असतो. थ्रिल म्हणजे मला अजून आठवतंय की बायकिंगला जायचं म्हटलं बस 80 कमीत कमी, 100 म्हणजे कायच नाही. ते असं ते ऍडव्हेंचर बोलायला आवडते ना, तर ते एक येतं फील. तर आता गाडी विकत घेताना बरेच आता यंगस्टर्स असतात ज्यांना म्हणजे एक माइंड मध्ये डाऊट असतं की मी कुठली गाडी विकत घेतली पाहिजे. तर आता आपल्या मार्केटमध्ये एवढे ऑफरिंग्स आहेत, त्यामुळे लोकांना त्यात क्लासिफाय कसं केलं पाहिजे ह्याच्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओतनं लोकांपर्यंत पोहोचवूया. चांगलं आहे. तर बेसिकली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिटीसाठी ज्या बाईक्स असतात, त्या सिटी बाईक्स ज्या आहेत, अर्बन बाईक्स, त्या तुम्हाला विविध प्रकारच्या बाईक्स सापडतील ज्या तुम्ही सिटीमध्ये वापरू शकता. आणि यात असं नाही की म्हणजे तुम्ही ती बाईक घेऊन हायवेवर जाऊ शकत नाही, असा प्रकार नाही. पण त्या बाईक्स बनल्या गेल्या स्पेसिफिकली अर्बन युसेज साठी. ओके. तर जसे आपण जे मोपेड्स पाहतो, राईट, जसे विविध आपल्याकडे गाड्या आहेत ज्या मोपेड्स मध्ये येतात, मग त्याबरोबर तुमच्याकडे 100cc जवळपासच्या ज्या 2 व्हीलर्स येतात, ज्या तुम्ही सिटीच्या आतमध्ये जनरली त्याचा युसेज केला जातो. कारण सिटी मध्ये स्पीड जास्त मायने नाही राखत, कारण का आपल्याला सिटी मध्ये स्पीड नको आहे, कारण का भरपूर जण असतात. त्यामुळे ऍव्हरेज स्पीड आपण 40 म्हणू शकतोय का सिटी मध्ये साधारणतः. सिटीमध्ये तुम्ही जनरली आता पुण्याच्या आजच्या कंडिशन मध्ये तर 35 ते 40 हा स्पीडच मिनिमम राहतो. तो पण म्हणजे तुमचा मॅक्सिमम झालाय सध्याच्या याच्यात, कारण गाड्या इतक्या वाढल्यात पुण्यात. बरोबर आहे. तर बेसिकली तुमचा जो वेग आहे तो वेग तुमचा एका स्पेसिफिक लिमिट मध्ये पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्या गाडीला कंट्रोल करू शकता. त्यामुळे लोकांना असं वाटतं की मोठी गाडी घेतली म्हणजे मी जोरात जाऊ शकतो, पण सहजासहजी ते होत नाही. कारण काय होतं की तुम्ही जितकं फास्ट जाल तेवढं तुम्हाला जेव्हा विंड हिट होतो तेव्हा तुम्ही फटीग तुम्हाला जास्त फील व्हायला चालू होते. त्यामुळे जे लॉंग डिस्टन्स टूरर्स आहेत, जे लोक खूप लॉंग डिस्टन्स करतात, ते लोक एक कन्सिस्टंट स्पीड मेंटेन करतात. ते असे करत नाहीत की 140 ला गेलो मार्कला आणि परत मी खाली आलो 120 ला, परत 100, परत 80. ते एवढं फ्लक्च्युएट होत नाहीत. ते एक स्पीड लिमिट ठेवतात 80 ते 90 ते 100. मग आता मला तुम्हाला विचारायचं, समजा उद्या माझी गाडी आहे 100cc 125cc, मी सिटी साठी घेतली, ती मी गाडी घेऊन गेलो. आता त्याचं ते सीसी म्हणजे ती गाडी मी तिकडे वापरू शकतोय का, काय कुठल्या लेवल पर्यंत वापरू शकतोय किंवा नाही, कसं? आता तुम्ही म्हणजे आता माझे बरेच परिचयातले लोक आहेत ज्यांनी म्हणजे सहारा डेझर्ट मध्ये त्यांनी कायनेटिक होंडा वगैरे चालवलाय, आणि काही लोक असे आहेत की ज्यांनी म्हणजे छोट्या गाड्या, स्प्लेंडर सारख्या गाड्या त्यांनी 2200 किलोमीटर वगैरे नॉनस्टॉप वगैरे केलेले आहेत. तर करायला तर तुम्ही करू शकता, पण त्या गाड्या बनल्या नाहीत, त्या बनलेल्या नाहीत.
राईट. आपण त्याचं जे लिमिट आहे ते आपण स्ट्रेच करतोय. स्ट्रेच करतोय म्हणजे त्या त्यामुळे- गाड्यांना आपण त्यांच्या लिमिट पेक्षा वर हो करतोय. एक्झॅक्ट बरं, एक झालं आता पहिली ही झाली सिटी बाईक. करेक्ट. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला सिटीमध्ये जास्त रायडिंग असेल तर ती बाईक ती bike तुम्ही 100 घेऊ शकता. 125 सीसी पर्यंत ओके हो, वाटते. हो. त्यानंतर पुढे कसं? त्यानंतर दुसरं- पुढे तुम्हाला आता म्हणजे लोकांमध्ये एक नवीन छंद आहे की फिरायला जाणं बाईकवरती. हा तर दुसरा जो येतो तो तुमचा टुरिंग मोटरसायकल येतो, म्हणजे हायवे क्रुझिंग किंवा हायवे टुरिंग साठी. हा. मग त्यात तुम्हाला विविध प्रकारचे गाड्या हा. येतात. त्यात क्रुझर्स येतात, हम्म. तुम्हाला टुरर्स येतात. तर ह्या ज्या मोटरसायकल्स आहेत, ह्या मोटरसायकल्स जनरली अशा बनवल्या गेल्या असतात हम्म. की ज्यांना तुम्ही जास्त लांब घेऊन जाऊ शकता. हा तर ते का असतं, कारण त्याला कूलिंग सिस्टम असते इंजिनला. ओके. जे सिटी अर्बन बाईक्स असतात त्यांना कूलिंग सिस्टम नसतं, ते एअर कूल्ड इंजिन असतात जनरली. म्हणजे त्याचं रनिंग जास्त होत नाही का? Running सारखं जास्त होतं. थांबावं लागतं. हा, ते म्हणजे तुम्ही खूप जास्त वेळ त्याला चालवली हं. की गाडी ओव्हरहीट होऊ शकते, हा. कारण त्याला कूलिंग सिस्टम नाहीये. हा. आणि तुम्ही जर का एखाद्या खूप गरम वातावरणात राहत असाल हं. तर गाडीचं इंजिन लवकर हीट अप होईल. हा. वेगळ्या थंड वातावरणात राहत असाल तर ती गाडी मे बी थोडं उशिरा हीट अप. उशिरा येतो. त्यामुळे अर्बन ज्या गाड्या आपण बोललो हं. त्या गाड्या जास्त लांब घेऊन जाणं घेऊन जाण्याचं- सजेस्टेड नाहीये. असं रेकमेंडेड नाही. याचं कारण आहे की त्या गाड्या लवकर गरम होऊन ब्रेकडाऊन व्हायचे चान्सेस असतात. आणि ह्या दुसऱ्या आता तुम्ही म्हणताय त्या टूर आणि जे क्रुझर्स येतात ते स्पेसिफिकली बनवले गेले असतात अशा पद्धतीत की जेणेकरून ते जास्त लॉंग डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल करू शकता इन अ स्ट्रेच. हा, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सिटीमध्ये सारखं सारखं थांबणं लागतं. हो. किंवा तुम्ही जे टुरिंगला जाता Correct. ते एकदा सुरू झालं हो. ते तुम्ही स्पीड मेंटेन करून पुढे जाऊ शकता, कारण का तुम्हाला ऑब्स्ट्रक्शन कमी येतात. बरोबर. त्यामुळे इंजिनचं कमी म्हणजे जी पॉवर तुम्ही ठेवलेली आहे, समजा 120 140 स्पीड ठेवलेलं आहे, त्या स्पीडला ती जास्त वेळ चालते. हो. इंजिनला तेवढं वर्क करावं लागतं आणि तेवढं वर्क केल्यामुळं काय होतं, ती गाडीची इंजिन त्या लेवलला ती टिकली पाहिजे, म्हणजे त्याची कपॅसिटी म्हणूया आपण. हो. मग ते राहिलं म्हणून त्याला ते त्या प्रमाणे त्यामध्ये बदल केलेले आहेत. हो. बरोबर. एक म्हणजे मेन म्हणजे Correct. कुलिंग सिस्टीम आपल्याला. Correct. पुढचं काय मग दुसरे आणि कुठला प्रकार आहे? मग त्याबरोबर आता अजून एक जो छंद आता लोकांमध्ये मला पाहायला मिळतं हं. की लोक आता खूप जास्त ऍडव्हेंचर मध्ये जातात, म्हणजे जेणेकरून ऑफ रोड करायचं. हा. किंवा त्यांना असंही वाटतं की म्हणजे मी ऑफ रोडही केलं पाहिजे आणि काहीतरी मी टुरिंगही केलं पाहिजे. हा. तर तुम्हाला ऑफ रोड स्पेसिफिक मोटरसायकल्स पण येतात जे फक्त स्पेसिफिकली तुम्ही ऑफ रोड करू शकता. म्हणजे तुम्ही अशा टेरेन मध्ये घेऊन जावं जिथे रस्तेच नाही, त्या गाड्या त्यासाठी बनलेल्या आहेत. रस्ते नाहीत म्हणजे म्हणजे तुम्ही डोंगरांवर घेऊन जावा हा. किंवा अशा ठिकाणी घेऊन जावं की जिथे टारमॅक नाही किंवा कॉन्क्रीट नाही, हा म्हणजे खडकाळ रस्ता खडका आपण रस्ता. क्लिअर म्हणूया. म्हणजे आता मजा अशी आली की अर्बन मध्ये रस्ते असतात. बरोबर. दुसरी गोष्ट टुरिंग मध्ये म्हणजे तुम्ही हायवेला जिथे Correct. रस्ते आहेत चांगले तुम्ही जावा, ऑफ रोड म्हणू शकता. म्हणजे जेव्हा खेडेगावात जिथे चांगली हिरवळ आहे तिकडे जाऊ हो. शकता, नो डाऊट. पण रस्ते चांगले आहेत. हो. तिसरी ऍडव्हेंचर म्हणजे जेव्हा इथे रस्ते नाहीत हो. किंवा प्रॉपर रस्ते नाहीत म्हणजे आपण Correct. म्हणजे रस्ता आहे, जसं किंवा एखाद्या गडाकडे जायचं आहे हो. किंवा रस्ता नाहीये हो. पण ती गाडी तिकडे, मग त्या आणि वेगळ्या गाड्या, त्या हो. गाड्यांचं डिझाईन वेगळं. हो, त्या गाड्या वेगळ्या असतात आणि त्यांना तुम्ही पाहाल की त्या गाड्यांना जनरली हं. त्याचं सर्व्हिस इंटरव्हल पण खूप क्विक असतं. हा. कारण त्या गाड्या जनरली फर्स्ट आणि सेकंड गिअर मध्ये चालू जातात. हो, कारण हा. ते पूर्ण ऑफ रोड असतो, हा म्हणजे पूर्ण खडक. म्हणजे स्पीड मिळत नाही तुम्हाला. स्पीड तुम्ही नाही करू शकत, पण तुम्हाला ती गाडी जी आहे हं. ती स्पेसिफिकली त्यासाठी बनली गेलेली असते की जेणेकरून तुम्ही त्या गाड्या तशा टेरेन मध्ये चालू शकता. हा हा हा. ते झालं की एक ऍडव्हेंचर आलं. Adventure. ऍडव्हेंचर म्हणजे काय की तुम्ही ती गाडी अर्बन युजही करू शकता. ऍडव्हेंचर टूरर जे गाड्या हा. येतात तर त्या तुम्ही अर्बनही चालू शकता, हायवेही करू शकता आणि ऍडव्हेंचरलाही चालू शकता. तर तुम्हाला त्या गाड्या तिन्ही साठी बनवल्या गेल्या आहेत. म्हणजे जसं आता आपण ही गाडी पाहतोय हा, तर ही हिमालय. तुम्ही तिन्ही टेरेनवरती चालू शकता. ओके. त्या हिशोबाने ती गाडी बनवलेली असते. तर त्यात तुम्हाला काय पाहिजे असतं, तुम्ही अर्बन गाडी ऑफ रोडला का वापरू शकत नाही? हा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याचं ग्राउंड क्लिअरन्स आहे हा. ना, ते खूप कमी असतं अर्बन हा, हा, हा. गाड्यांमध्ये. हा म्हणजे आणि जी ते off-road CG गाडी- खाली राहतोय, Correct. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाली राहतोय. नाही, त्याचा जो चासी आहे, हा. चासी आणि तुमचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये खूप कमी अंतर असतं. अंतर कारण काय? कारण त्या सिटीसाठी बनवले गेले. हा. आता ज्या ऑफ रोड गाड्या आहेत त्याचं तुम्ही बघाल ग्राउंड क्लिअरन्स खूप जास्त असेल. सेम याच. हा. हम्म. त्याचं जसं याचं ग्राउंड क्लिअरन्स जास्त हा. आहे, तर ही गाडी तुम्ही जेव्हा ऑफ रोडला जाता हम्म. तेव्हा ही गाडी तुम्हाला कुठे मोठ्या ठिकाणी खड्ड्यात वगैरे ती गाडी खाली इंजिन आदळणार. आदळणार नाही. पुन्हा एखादा मध्ये दगड आला करेक्ट. तरी त्या दगडावरून पुढचं चाक जाऊ घ्यायची, शकतो. मागचे चाक दाखायची Yes. आधी तिथे ग्राउंड येस, ग्राउंड क्लिअरन्स त्याला ज्यादा ठेवलेला आहे. हा, ते तुमच्या ऍडव्हेंचर आणि ऑफ रोड गाड्यांना जास्त ठेवलेलं असतं. हा हा तर बिन करता हम्म. तर टुरिंगच्या ज्या गाड्या आहेत त्यांचं पोस्चर, आता एक महत्वाची गोष्ट गाडी तुम्ही जेव्हा विकत घेता तर तुमचं पोस्चर असतं. हा. आता तुम्ही जेव्हा लॉंग डिस्टन्स करताय हम्म.
तर इकडनं समजा आता तुम्ही इकडनं चालला कोल्हापूरला हा. किंवा तुम्ही चालले तिकडनं पुढे बेळगावला, बेळगावला तर तो जो डिस्टन्स आहे तो 250-300 किलोमीटरचा अंतर आरामशीर तुमचा करते. पार करताय. हम्म. तर त्यावेळेस तुमच्या बॉडी पोस्चर खूप मॅटर करतं की तुम्ही कसं गाडीवर बसलाय. हा तुम्ही एका रिलॅक्स्ड एर्गोनॉमिक पोस्चर मध्ये बसणं गरजेचं आहे. मग तुम्ही गाडी जेव्हा विकत घेता, हम्म. तुम्ही जेव्हा बसता गाडीवर, तर तुम्ही सगळ्यात पहिले हे पाहिलं पाहिजे की तुमचा तो एर्गोनॉमिक्स कसा आहे हा. आणि गाडीचं तुमचं पोस्चर कसं आहे. हा हा ते तुम्ही रिलॅक्स बसले पाहिजे. आता कित्येक वेळा असं असतं की आपण फॉरवर्ड लिनिंग असतो, पुढे हा हा. तुम्ही त्या लीन मध्ये जास्त वेळ पुढे जाऊ नाही जाऊ शकत नाही जाऊ कारण शकत. मग तुमच्या मणक्यावर भार येणार पूर्ण. मनक्यावर भार येतो, तुमच्या शोल्डरवर भार येतो हा आणि तुम्ही कॉन्स्टंटली एका अलर्ट अग्रेसिव्ह मोड मध्ये असता. हा हा तर तो तुम्ही खूप लॉंग डिस्टन्स नाही करू शकत. एक असतं की तुम्ही खूपच जास्त रिलॅक्स्ड असता, जे क्रुझर्स येतात, हम्म. मोठे क्रुझर्स. त्यात काय होतं की तुम्ही त्यात टुरिंग करता, पण आता कित्येक वेळ असं होतं की लोकांना सवय नसली की त्यात त्यांना मग झोप लागायला चालू होते. तर ह्या काही ब्रेन हिप्नोसिस Yes. आपण जे बोलले त्याच्यावर. Correct. हा तर त्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण गाडी जेव्हा विकत घेतो, तर आपण गाडी ह्या गोष्टी त्यात पाहायला पाहिजे. मग आता मी समजा उद्या गाडी घ्यायची ठरवली किंवा कोणी ठरवली, आता जे व्ह्यूअर्स आहेत म्हणा कोणी पण ठरवली, तर त्यांना आधी ठरवलं पाहिजे का की मी गाडी जास्त प्रमाणात कुठे वापरणार आहे. एक्झॅक्टली म्हणजे तुमची कोणतीही गाडी चांगली वाटली आवडली म्हणून घेतली असं नाहीये. नाही. एक म्हणजे बाबा मला सिटीमध्ये जास्त चालवायची असेल तर सिटी टायर सिटी बाईक घ्या. ऑफ रोड नाही मला टुरिंगला करायची असेल तर ती हे घ्या Correct. ऑफ रोडची, म्हणजे काय म्हणतो टुरिंग टूरर्स आणि क्रुझर्स टुरर्स अँड क्रुझर्स. किंवा मला ऑफ रोड करायची असेल ऍडव्हेंचर टाईप, Correct. तर मग बाबा अशा ऍडव्हेंचर बाईक. हो. मग आता मला तुम्हाला विचारायचं आहे, ह्या आता बाईक मध्ये वेगळ्या काहीतरी हे आहेत, पुन्हा त्यांचं वजन पण हे असते का, कमी हो. जास्त असते का? हो, आता तुम्ही जे ऑफ रोड मोटरसायकल्स आहेत किंवा ऍडव्हेंचर मोटरसायकल्स आहेत, त्यांचं वजन नेहमी कमी असतं. हा. त्याचं कारण आहे की तुम्ही ज्या टेरेनला जाताय हा. तिथे तुमची गाडी तुम्हाला इझिली येतात. आणि तुम्ही जेव्हा पाहाल की ऑफ रोड जे करतात, हा. तर ते जनरली जास्त करून गाडीवर उभं राहतात. हा तर ते उभं राहणं काय, कारण ते पटकन मॅन्युअर करू शकतात ते ओके. खड्डे, आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट येतो, एक्सपोर्ट आहे एका प्रकारचा. तर त्या गाड्या ज्या आहेत त्या लाईट वेट असतात हा. कम्पॅरेटिव्हली. तुम्ही टुरिंग आणि क्रुझिंग गाड्या बघाल ते हेवी असतात. हेवी. ह्याचं कारण काय की हा. जेव्हा तुम्ही हायवेला क्रूज करताय, हा. समजा एका स्पीडला तुम्ही 90-100च्या स्पीडला आहात. मी बरं अडवलं, क्रूज म्हणजे काय करते नेमकं? क्रूज म्हणजे तुम्ही चालताय, म्हणजे एका पर्टिक्युलर स्पीड मध्ये तुम्ही खूप लॉंग डिस्टन्स करताय. ओके, क्रूज कंट्रोल म्हणजे बाबा मी एका कंटिन्युअस आता 120 ला चाललो तर 120 लाच मी कंटिन्युअस चाललोय. हा, म्हणजे तुम्ही खूप लांब चाललाय. लांब म्हणजे त्याला चाललोय. क्रुझिंग असं का म्हटलं जातं की तुम्ही खूप लांब जात त्या गाडीवर जाणार. हा. म्हणजे 1200, 1500 किलोमीटर तुम्ही त्या गाडीवर क्रूज करता. हा. राईट. तर बेसिकली त्या गाड्या हेवी का पाहिजेत, हं. की जेणेकरून त्या गाड्या हायवेला असतात आणि त्या गाड्यांना विंड ब्लास्ट खूप येत असतो. म्हणजे जेव्हा मोठ्या गाड्या तुमच्या शेजारनं जातात, हा. एखाद्या ट्रकला ओव्हरटेक करताय, तो ट्रकला जेव्हा तुम्ही ओव्हरटेक करताय, तो ट्रक ते विंड जे क्रॉस विंड येतात त्याला तो अडवत असतो. हम्म. द मोमेंट तुम्ही अट्रॅक्ट गाडीकडे त्या फोर व्हीलर कडे तुम्ही येऊ शकता, ओढलं काय जाऊ होतं शकता. की तेव्हा जसं तुम्ही त्या ट्रकला ओव्हरटेक कराल त्या मोठ्या गाडीला, तुम्ही एक्सपोज झाला त्या क्रॉस विंडला. इतक्या वेळ तुम्ही हा. एक्सपोज नव्हता. नव्हता. हा. ऑल ऑफ अ सडन जेव्हा तुम्ही एक्सपोज होता, तेव्हा तो क्रॉस विंड हिट होतो, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची गाडी थोडीशी हल्ली. हलते. हा, क्रॉस विंड म्हणजे तुम्ही असं म्हटलं की मी गाडी चालवलं, आता क्रूजवर असल्यामुळे, क्रूज म्हणजे लॉंग डिस्टन्स असल्यामुळे हायवेवर आहे, 120-140 स्पीड आहे, हो, माझ्या आजूबाजूला कोणतं वाहन नाही, बरोबर त्यामुळे मी गाडी चालवताना सगळे विंड माझ्या अंगावर आहे, प्रेशर सगळ्या साईडने आहे. बरोबर आहे. आता समजा एखादा कंटेनर आहे किंवा बरोबर. मोठं ट्रक आहे किंवा बस आहे, काही असलं मोठं वाहन, मी त्याला ओव्हरटेक करतो. हो. ज्या मी ओव्हरटेक करायला त्याला राईट साईडला घेतोय गाडी आणि मी पुढे जायला लागतोय, त्या इकडचं विंड ऑब्स्ट्रक्ट होतंय, बरोबर आहे. त्यामुळे इकडच्या विंडचं प्रेशर वाढतंय. करेक्ट. त्यानंतर मी गाडीकडे ओढला जाऊ शकतो. हो, बरोबर आहे. आणि गाडीकडे ओढल्या गेल्यामुळे जायला नको, पुन्हा मी त्या गाडीमध्ये सरकत जायला नको, म्हणून मला वजन म्हणजे मी स्टेबल पाहिजे. बरोबर आहे. आणि पुन्हा त्याला ओव्हरटेक केल्यानंतर म्हणजे ते काय विदिन सेकंड म्हणू शकतो किंवा विदिन सेकंड्स, मिनिट पण म्हणू शकत नाही, विदिन सेकंड मी पुढे येतोय, बरोबर. लगेच विदिन सेकंड मी सगळ्या साईडने जे वारे येते त्याला मी पुन्हा बरोबर. फ्रंट होतोय. बरोबर. मग त्या केसमध्ये माझं हे झालं पाहिजे, काय झालं पाहिजे की मी स्टेबल पाहिजे, बरोबर. गाडीकडे गाडीचं ओढला गेलो वजन- नको पाहिजे किंवा तिकडे Correct. गेलो नको आणि माझ्या स्पीडमध्ये, कारण का रस्त्यावर एकच गाडी असेल असं नाही आहे, बरोबर आहे. त्यासाठी क्रूज गाड्यांचं वजन जास्त पाहिजे. हो. बरोबर आहे. बरोबर. आणि सेम याचं कसं होतं मग ऍडव्हेंचर बाईकचं म्हणा, आता बेसिकली काय आहे की संगीत, तुम्ही जे म्हटलात की ह्या ज्या गाड्या आहेत, ह्या गाड्यांचा जो क्रूज, तुम्ही जेव्हा क्रूज करताय किंवा टूर करताय लॉंग डिस्टन्स, तेव्हा ह्या गाड्यांचा जो वेट आहे तो वेट जनरली जास्त दिला जातो कम्पेअर्ड टू तुमच्या अर्बन गाड्या. हा, तर ते वेट
जे आहे ते प्रत्येक सेक्टर मध्ये चेंज होतं. जसं तुम्ही आता ऑफ रोड मध्ये पाहाल त्याचं वेट कमी राहतं. हो, कारण तुम्ही अर्बन बाईक ऑफ रोड का करता येत नाही त्याच्या मागे एक कारण आहे की ह्याचं जे ग्राउंड क्लिअरन्स असतं ऑफ रोडचं ते जास्त असतं. हा ग्राउंड क्लिअरन्स का जास्त आहे, कारण तुम्ही नॉर्मल रस्त्यात गाडी चालवत नाही, तुम्ही अशा टेरेनला चाललाय की जिथे खडक आहे, जिथे दगड आहे. म्हणजे बाबा माझं पुढचं चाक आणि मागचं चाक Correct. याच्यामध्ये दगड असू शकतो. बरोबर आहे, बरोबर, किंवा खड्डा पण असू शकतो. करेक्ट. तर गाडीचं इंजिन लागू शकतं, गाडी तिथे ब्रेकडाऊन होऊ शकते. त्यामुळे तुम्ही अर्बन गाड्या हे ऑफ रोड मध्ये वापरू शकत नाही. मग लोक त्याला मॉडिफाय करतात आणि वापरतात, पण जनरली ह्या गाड्या ज्या बनवल्या गेल्यात ते ह्या स्पेसिफिक टेरेन साठी बनवले गेले असतात. आणि त्याच्यात बोला एक महत्वाची अजून एक गोष्ट असते की तुम्ही अर्बन गाड्या घ्या, टूरर्स घ्या, क्रुझर्स घ्या किंवा ऍडव्हेंचर बाईक्स घ्या किंवा ऑफ रोड बाईक्स घ्या, त्यांच्या प्रत्येक गाडीमध्ये फ्युल टँक जो आहे त्यात फरक असतो. तोच मी पॉइंट आता विचारणार होतो. फ्युल टँक त्याचं कसं असतं? फ्युल टँक बेसिकली काय होतं की तुम्ही जेव्हा अर्बन सिटी युज करता तुमचं खूप जास्त रनिंग नसते, तर ते मायलेज आणि ह्या गोष्टींसाठी ते काय करतात, टँकची साईज कमी करतात. गाडीचं वेट कमी झालं की ऑटोमॅटिक तुमचं मायलेज वाढतं, तेवढं कमी वेट कॅरी करायची गरज लागते. करेक्ट. तुम्ही जसं लॉंग डिस्टन्स जाता तुम्हाला फ्युएलची जास्त गरज पडते, तुमचे टँक्स मोठे असतात, गाडीचं वजन जास्त असतं, तर तुम्ही तेव्हा तिथे मोठ्या टँक्स तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही ऑफ रोड गाड्या बघाल तर त्यांचे टँक्स खूप छोटे असतात. तर ते का असतं, कारण कित्येक वेळा तुम्ही पाहिलं असेल की लोक गाड्या ट्रक पिकअप ट्रकच्या मागे ठेवतात आणि ते घेऊन जातात. बरोबर आहे. तर ते लोक रस्त्यावर गाड्या चालवत नाहीत, तर ते त्या ट्रेलवर चालवतात, जिथे पण ते ट्रेलला जात असेल त्या ट्रेलवर गाड्या चालवतात. म्हणजे आम्हाला कधी कधी दिसतात, आम्हाला वाटतं ब्रेकडाऊन झाली की काय. आणि त्यात अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नसेल की त्या गाड्या रजिस्टर होत नाहीत. म्हणजे कित्येक गाड्या अशा त्या कॅटेगरीतल्या येतात जे ऑफ रोडच्या असतात, ज्या फक्त तुम्ही तिथेच चालू शकता, तुम्ही रोडवर चालू शकता, रोड जी चालवायची तिथेच. त्यामुळे त्या गाड्या पिकअप ट्रक मध्ये टाकतात तिथे घेऊन जातात. बरोबर, रस्त्यावर चालू शकत नाही, रजिस्टर्ड गाड्या नाहीयेत. आणि मग ते चालवायसाठी त्यांना ट्रेनिंग पण वेगळं असेल. हो, तुम्हाला तो एक प्रकारचा स्पोर्ट आहे, तो एक स्पोर्ट आहे. तर तो तुम्हाला ऑब्व्हियसली जसं आपण क्रिकेट घ्या, फुटबॉल घ्या, आपण प्रॅक्टिस करतो त्यात शिकतो, तसं त्या स्पोर्ट मध्ये तुम्हाला शिकावं लागतं. म्हणजे कोणी आलं, मी घेतली बाईक आणि चालवली, होणार नाही होऊ शकत. म्हणजे हे सगळे प्रकार झाले. येस, बरोबर आहे. म्हणजे मंडळी, तर आता अशा आपण रफली 3 प्रकारच्या गाड्या पाहिल्या. बाईक जनरली 3 प्रकारच्या असतात आणि कोणत्या गाड्या घ्याय ते तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट मला विचारायची होती की आता तुमची हाईट जादा आहे, माझी हाईट कमी आहे, किंवा माझं वजन तुमचं वजन किंवा हे, याच्यावर देखील गाडी घेणं महत्वाचं आहे. कोणती? कारण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गाडी जेव्हा विकत घेता तर तुमचं बॉडी पोश्चर हे खूप मॅटर करतं. तुमच्या बॉडी पोश्चरचं मेन रोल काय की तुम्ही जेव्हा गाडी चालवताय तुम्हाला तो कम्फर्ट फील झाला पाहिजे. तर आता बॉडी पोश्चर कशी असली पाहिजे की तुम्ही गाडी जेव्हा घेताय तुमचे जे हात आहेत हे तुमच्या शोल्डरला इनलाईन पाहिजे, तुमच्या बॉडीला इनलाईन पाहिजे. ओके, राईट. आणि हे असं मागही नाही पाहिजे किंवा पुढेही नाही पाहिजे. हे असं पाहिजे की तुम्ही नॉर्मल बसलात, जिथे तुम्हाला स्ट्रेन फील नाही झाला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणूया का, खुर्चीवर बसल्यावर का? खुर्चीवर बसल्यावर का, एक्झॅक्टली. आणि तुमचा जो बॉडीचा पोश्चर आहे, अपर बॉडी, तो अपर बॉडी आणि लोअर बॉडी हे इनलाईन असलं पाहिजे. म्हणजे बेसिकली काय होतं, काही लोकांची गाड्या ज्या आहेत त्यांचं शॉर्ट हँडल असतं, ते पुढे अग्रेसिव्ह लीन असतात. ते अग्रेसिव्ह लीन झाले की ऑटोमॅटिकली एका टाइम नंतर त्यांना फटीग हिट व्हायला चालू होतो. त्याला तो स्ट्रेस फील होतो. तुमच्या गाडीचं जर का पोश्चर असा असेल की तुम्ही खूप जास्त मागे लीन आहात तरी तुम्हाला तो फटीग आणि ते स्ट्रेस फील होईल. तुमच्या गाडीचं जे तुम्ही विकत घेणार आहात त्या गाडीचं तुम्ही अर्गोनॉमिक्स बघणं खूप गरजेचं आहे तुमच्या स्वतःसाठी. म्हणजे दुसऱ्यासाठी नाही बाबा. म्हणजे आता आपण म्हणतो ना, तुम्ही मगाशी बोलला की नाही पिक्चर मध्ये बघितली, पिक्चर असं नाही, आजकाल मीडिया. म्हणजे बसल्या बसल्या मी जर बाईकची व्हिडिओ काढली, नाही याने ही बाईक घेतली आणि ही बाईक खूप चांगली आहे, ती बाईक खूप चांगली आहे, सगळ्या गाड्या चांगल्या आहेत. कोणतीही गाडीला आपण वाईट म्हणू शकत नाही. प्रत्येक गाडीची स्पेशालिटी चांगली वेगवेगळी आहे. फक्त मला कोणती सूट होती ती गाडी घेणं महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि आता ह्यात रेस ट्रॅकच्या पण गाड्या आहेत, ज्या गाड्या रेस ट्रॅक वरती चालवल्या जातात, तर त्या रेस ट्रॅकच्या गाड्या हे तुम्ही जास्त लॉंग डिस्टन्स नाही करू शकत किंवा तुम्ही त्या रोज सिटी कम्युट साठी नाही वापरू शकत, कारण त्याचं पोश्चरच अग्रेसिव्ह पोश्चर असतो. कारण तुम्ही रेस ट्रॅक वरती काही तासांसाठी असता, त्या तासांमध्येच तुम्ही गाडी चालवता, तेवढेच त्या व्यतिरिक्त तुम्ही गाडी नाही चालू शकत, कारण त्यातच तुम्ही स्ट्रेसफुल होता. तर त्यात तुम्ही जनरली बघाल जी बॉडी पोश्चर आपण जेव्हा मोटो जीपी वगैरे पाहतो त्याची बॉडी पोश्चर अशी असते की ते खूप फॉरवर्ड लिनिंग असतात, हो म्हणजे रेजिस्टन्स, आणि त्यांचे पाय मागे असतात, त्यांच्या बॉडीचं पोश्चर असं असतं तिरका झोपल्यावर का. एक्झॅक्टली. कारण तो एक अग्रेसिव्ह पोश्चर आहे. तर त्या पोश्चर मध्ये तुम्ही अलर्ट राहता आणि तुम्हाला जो विंड हिट होतो तुम्हाला तो विंड कमी हिट होतो, कारण तुम्ही ते एरोडायनेमिक्सच्या हिशोबाने. राईट. पण ते शॉर्ट डिस्टन्स साठी ओके आहे.
आणि मंडळी ट्रॅक साठी वापरल्या जातात गाड्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता बायकिंग करतोय, तुम्ही बायकिंग करताय, मी बायकिंग करतोय, बाकी भरपूर लोक बायकिंग करतात, पण त्या बायकिंग मध्ये काहीतरी झालं, कारण आता आपण जे पोस्चर वगैरे ठेवायचं म्हणतोय हे व्यवस्थित झालं, जर व्यवस्थित असेल तर लॉंग टर्म मध्ये त्याची इफेक्ट आपल्या बॉडीवर जास्त जाणवणार नाही. नाहीतर मग जाणवू शकतात. येस, एक्झॅक्ट. जसं आता ऑफ रोडला म्हणजे आता म्हणजे एक म्हणतो की ऑफ रोडला गाडी चालवल्यानंतर ज्यादा जर गाडी चालवली आणि मी जर माझ्या शरीराची काळजी नाही घेतली तर तुम्हाला बॅकचा प्रॉब्लेम होऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि बरेच लोक तुम्ही ऐकतही असाल की ते म्हणतात की मी आता थोडं रायडिंग करत होतो पण माझ्या पाठीला जास्त त्रास व्हायला लागला किंवा मला मानेला त्रास होतोय किंवा माझे खांदे दुखायला लागले म्हणून मी बंद केलं. त्याचं कारणच हे होतं की त्यांनी चुकीच्या पोस्चरची गाडी त्यांनी चूज केली. काय होतं की आता माझी हाईट जास्त आहे तर मी अशी गाडी चूज केली पाहिजे ज्या माझ्या हाईटला त्याचा पोस्चर मॅच सूट झालं पाहिजे. करेक्ट. आणि तुम्हाला आफ्टर मार्केट हँडल बार रायझर्स वगैरे पण येतात पण ते एवढं ड्रास्टिक चेंज नाही राहत. त्यामुळे जे मॅन्युफॅक्चरर्सनी त्याला R&D करून बनवलंय ते एका कारणासाठी बनवलंय. आपण त्यात जितके जास्त मॉडिफिकेशन्स करू तेवढं आपण त्याचा एर्गोनॉमिक्स पण बिघडवतोय आणि गाडीचा जो फील आणि कम्फर्ट आहे तोही आपण बिघडवतोय. तर मंडळी आपण आता बाईक विषयी माहिती घेतली इन जनरल आणि त्यामुळे आमचं एक आव्हान आहे की गाड्या खरोखर सुरक्षित चालवा. रस्त्यावर गाडी चालवताना तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या किंवा दुसऱ्या गाड्यांची पण काळजी घ्या आणि गाडी चालवताना आपले नियम पाळा हे आम्ही सांगणार आहे. आणि आता आम्ही सांगितल्याप्रमाणे याचा अभ्यास करून कोणती बाईक घेताना पूर्ण काळजीपूर्वक अभ्यास करूनच गाडी घ्या असं आम्ही तुम्हाला सगळ्यांना आव्हान करणार आहे. तर हा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतोय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.